नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहत आहात योजना कॉल लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर आपल्या ज्या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. मित्रांनो, आता मुख्यमंत्री यांनी थेट जे पैसे आहेत ते पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते आता वितरित होण्याचा जो कार्यक्रम आहे तो समाप्त झालेला आहे. थेट पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जाणून घेऊ सविस्तर बातमी. पहा मित्रांनो, जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर 2024 रोजी शिर्डीतून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 2023 मध्ये आलता. 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी इथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो अदा करण्यात आला होता आणि आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता अंतर्गत 6वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले होते. 9.86 लाख शेतकरी कुटुंबांना हा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे आणि आला सुद्धा आहे. आता आधार संलग्न बँक आणि डीबीटी सक्रिय असणं गरजेचं आहे. इथे सुद्धा देण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो पहा, इथे देण्यात आले आधार संलग्न आणि डीबीटी सक्रिय बँक थेट जमा करण्यात आलेला आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि या वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92 लाख शेतकरी बांधव कुटुंबांना ही जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19वा हप्ता सुद्धा टाकण्यात आले, म्हणजे निश्चित 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि नमोचा 6वा हप्ता पण आता वितरित झालेला आहे. मित्रांनो, पुन्हा सुद्धा सबस्क्राईब करू शकता.